नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुपरफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोतच, पण सुरुवातीला यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी पुण्यातली बातमी आहे। पुण्यातील टिळक रोडवर एका तरुणीवर अज्ञात व्यक्तीनं ॲसिड हल्ला केलेला आहे। त्यानंतर त्यानं गोळीबार सुद्धा केला। नंतर त्यानं स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली आहे। यात त्याचा जागीच मृत्यू झालाय। मात्र हा हल्ला नेमका कशासाठी आणि का करण्यात आला हे अद्यापही अस्पष्ट आहे। पोलीस या संदर्भात अधिक तपास करतायत। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडून। अद्वैत, काय चाललंय सांस्कृतिक नगरीत? नागवी अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आणि खरं तर योगायोगाने पंतप्रधान सुद्धा काल पुण्यामध्ये मुक्कामाला आले होते आपल्या सभेसाठी। त्याच्या आधीची अर्थाची घटना आहे आणि जी माहिती मिळाली आहे त्यानुसार टिळक रोडवरती बादशाही जी मेस किंवा हॉटेल आहे त्याच्या गल्लीमध्ये एक तरुण रोहित थोरात हा त्याच्या मैत्रिणीवरती गप्पा मारत होता आणि अचानकपणे दोन तरुण आले आणि त्यातल्या एका तरुणाने त्याच्यावरती ऍसिड फेकलं, ज्याच्यामध्ये त्याचा चेहरा आणि मान भाजलेली आहे। खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। त्याची तब्येत गंभीर आहे असं कळतंय आणि त्यांनी फायरिंग देखील केलं। या सगळ्या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला, आरडाओरडा झाला। त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना कळवलं आणि हा जो हल्लेखोर होता तो गांगरला आणि तिथल्या एका जवळच्या अपार्टमेंटमध्ये शिरला तो आणि तिथं अग्निशमन दल आणि पोलीस शिरलं आणि त्यानंतर त्याची कोंडी झाली म्हणून तो त्या इमारतीच्या डक्टमध्ये पडला, त्याला मार लागला आणि जेव्हा त्याला कळालं की आता आपल्याला पोलिसांनी घेरलेलं आहे, आपलं काही खरं नाही, त्यामुळे त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे। त्याचं नाव सिद्धप्पा कलशेट्टी कळतंय, अक्कलकोटचं आहे आणि प्राथमिक माहिती जी मिळते त्यानुसार ज्या तरुणावरती ऍसिड हल्ला झाला जखमी आहे त्याच्या आईने एका तरुणाबद्दल तक्रार दिली होती। काहीतरी कौटुंबिक डिस्प्यूट असण्याची शक्यता आहे किंवा प्रेम प्रकरण, अर्थात अजूनही शक्यता आहेत। पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीयेत आणि त्यातून हा प्रकार घडलेला दिसतोय, परंतु अत्यंत धक्कादायक आहे कारण साधारणतः 8:30 पावणे 9च्या वेळी अशा पद्धतीनं टिळक रोड जो अत्यंत गर्दीचा आहे त्या ठिकाणी ऍसिड हल्ला होतो आणि त्याच्यामध्ये तो जखमी होतो, त्यावर फायरिंग केलं जातं आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झालेली आहे, ज्याच्यामध्ये अर्थात जो हल्लेखोर आहे तो मृत झालेला आहे आणि जो जखमी आहे तो गंभीर आहे आणि पोलिसांचा तपास सुरू आहे। आणि जसं म्हटलं की जो जखमी आहे त्याच्या आईने केलेली तक्रार त्याचा याच्याशी काय संबंध आहे का याचा पोलीस आता तपास करतात। निश्चित, जसं तुम्ही म्हणालात अद्वैत, हा रहदारीचा खरं तर सगळा परिसर आहे आणि त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच ही अत्यंत चिंतेची बाब समजली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। पोलीस या संदर्भात आता अधिक तपास करतायत आणि एकूणच रहदारीच्या रस्त्यावर हा हल्ला झाल्यानं अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत आणि सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आलाय। या महत्त्वाच्या घडामोडीनंतर आता नजर टाकूया आतापर्यंतच्या सुपरफास्ट बातम्यांवर। राज्यासह देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान 18 तारखेला अर्थात उद्या होणार आहे। देशातल्या 13 राज्यातल्या 97 जागांवर परवा मतदान होणार आहे, ज्यात राज्यातल्या 10 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे आणि त्यात सोलापूर, नांदेड, बीड अशा 10 मतदारसंघांचा समावेश आहे। कोणत्याही परिस्थितीत भाजपनं माडा जिंकण्याचा चंग बांधलाय आणि याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अकलूजमध्ये सभा घेणार आहेत। विजयसिंग मोहिते पाटील अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय। मोदी आणि शहा देशाला लागलेले कलंक असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुपारी घेण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं हे आव्हान दिलंय भाजपचे नेते गिरीश महाजनांनी। निमित्त होतं न्यूज 18 लोकमतच्या न्यूज रूम चर्चेचं। गांधी घराण्यावर टीका करता करता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या घराण्यावर सुद्धा टीका करू लागलेत। मात्र मोदींच्या टीकेमुळे आपल्याला बिन पैशाची प्रसिद्धी मिळत असल्याचा टोला शरद पवार यांनी लगावलाय। संग्राम जगताप यांच्या प्रचाराकरता पवार नगरला आले होते। पुण्यात काँग्रेसनं त्यांचा जाहीरनामा खऱ्या चौकीदाराच्या हस्ते प्रकाशित केलाय। यावेळी मोदींनी 12 तास चौकीदाराची ड्युटी करून दाखवावी असं आवाहन केलंय। रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी एकनाथ खडसेंनी प्रचार सभा घेतली। यावेळी खडसेंनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतलाय। शरद पवार आणि अजित पवार यांच्या संस्थांमधील कर्मचारी आणि शिक्षकांना पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या कामाला जुंपलं असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाणे यांनी केला आणि त्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन झालं असून
त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत बाळनेंनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. युतीच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या गरिबांच्या विरोधात आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय कोणालाच काही मिळत नाही आणि हे सर्वसामान्यांचं सरकार नाही अशी टीका बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. उस्मानाबाद मधल्या युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उस्मानाबादचे खासदार आणि नाराज रवींद्र गायकवाडांनी त्यांच्या विरोधात शिवीगाळ करून बदनामी केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या प्रचारासाठी सातारा शहरातून पदयात्रा काढली आहे. या पदयात्रेत शिवेंद्रराजे समर्थकांमधील मोजकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. सातारा शैलेंद्रवीर हे उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहे. शिवेंद्रराजे भोसले आणि ते दिल्लीच्या राजकारणात नावलौकिक मिळालेले किसान वीर यांचे नातू आहेत. सुप्रिया सुळे यांना प्रचारादरम्यान बांगड्याचा स्टॉल पाहून बांगड्या भरण्याचा मोह आवरला नाही. बारामती मतदारसंघातील शेळगाव इथं त्यांचा दौरा होता आणि तिथल्या पदयात्रेत बांगड्यांचा स्टॉल दिसला आणि त्यावेळी सुळे यांनी तिथं बसून बांगड्या भरल्या. धनगर मराठा मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून जनतेला झुलवत ठेवायचं आणि घेतलेले निर्णय कोर्टात टिकणार नाही अशी भूमिका या सरकारनं घ्यायची असा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधलाय. भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराकरता रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार उरण परिसरातून जात असताना ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात जखमी झालेला तरुण रस्त्यावर पडला होता. या तरुणाला पाहिल्यानंतर पार्थ पवार यांनी तरुणाला वैद्यकीय मदत मिळवून दिली. खेड भायवणीच्या सभेत प्रशांत परिचारक यांनी आपली राजकीय दिशा सांगून टाकली आहे. संजय मामा दोस्त असले तरी आम्ही आमची लाईन निंबाळकर फडणवीस मोदी अशी पकडलेली आहे. इतकंच नाही तर लोकशाही आहे, ज्याला जायचे त्यांनी उघड जावा असंही परिचारक म्हणतात. धुळे लोकसभा मतदारसंघात प्रचाराला जात असताना भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी माणुसकीचं दर्शन घडवत अपघातग्रस्तांना मदत केली. प्रचारासाठी देवळाली इथं जात असताना रस्त्यात एक एसटी बस उलटली होती. भामरेंनी जखमींना रुग्णालयात दाखल करून मदत केली. वाशीमधल्या रिसोड तालुक्यातील करंजी गरड इथं भीषण पाणी टंचाई उद्भवलेली आहे. प्रशासनानं सुरू केलेली टँकर सेवा सुद्धा पाण्याअभावी बंद आहे आणि या पाणी टंचाईवर लवकरात लवकर उपाय शोधावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा मतदानावर बहिष्काराचा निर्णय घालण्याची सुद्धा तयारी आहे. मतदार जागा जनमंचातर्फे कोलाड इथं रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना आपली भूमिका मांडण्याकरता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी उपस्थित होत्या. ऐन निवडणुकीत राजकीय पक्षांना चांगलाच फटका बसलाय. आचारसंहितेच्या काळात होर्डिंग्जवर बंदी असल्यानं गेल्या महिनाभरात मुंबई महापालिकेनं जवळपास 8,600 जाहिरातींचे फलक खाली उतरवलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजकीय पक्षांच्या फलकांचा सर्वाधिक समावेश आहे. उत्तर पश्चिम मुंबईत गजानन कीर्तीकरांच्या प्रचाराकरता उद्धव ठाकरेंनी सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी आघाडी सरकारच्या जाहिरातीतील लाज वाटते का या टॅगलाईनचा जोरदार समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी भांडूप पश्चिम या मराठी बहुल भागात शेकडो कार्यकर्त्यांसोबत पदयात्रा काढली आहे. यावेळी मतदारांनी देखील आपल्या समस्या पाटलांकडे मांडल्या. मतदानाच्या दिवशी मतदानापासून वंचित राहू नये याकरता 50,000 मुंबई पोलिसांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना मतदान करता येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा इथल्या इन्फंट जीजस सोसायटीच्या आणखीन 4 मुलींवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचाराचा निषेध करण्याकरता राजुरा शहरात महिला संघटनांनी एक निषेध मोर्चा काढला. ही घटना ज्या शाळेत घडली त्या इन्फंट जीजस शाळा आणि वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याची मागणी महिला संघटनांची आहे.
मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील अमेझॉन कंपनीच्या गोदामाला आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीत कुठलीही जीवितहानी नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडलाय। तिकडे नांदेडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालाय आणि यामुळे उष्म्यापासून मोठी सुटका झाली असली तरी मात्र अनेक पिकं वाया गेली आहेत। विदर्भात मंगळवारी गारपिटीसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला होता। तो अंदाज आज अचूक ठरला। अमरावती जिल्ह्यात दुपारी ठिकठिकाणी पाऊस पडला। सकाळपासून ढगाळ वातावरण होतं। दुपारी विजेच्या कडकडाटासह वरुणराजानं उपस्थिती लावली। जळगाव जिल्ह्याच्या चोपड्यामध्येही गारपीट झाली आहे। निसर्गाच्या या क्रूर चेष्टेमुळे केळी, गहू, बाजरी, हरभऱ्याच्या पिकांचं अतोनात नुकसान होत आहे। जालना इथे एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असताना अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। गेल्या कित्येक दिवसांपासून उकाड्याचा त्रास सहन करणाऱ्या जालनाकरांना या अवकाळी पावसानं काहीसा दिलासा मिळालाय। अकोल्यात सुद्धा काही भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। 42 ते 44 अंशापर्यंत तापमान गेलेलं असताना पाऊस पडल्यानं नागरिकांना तुर्तास दिलासा आहे। पातूर तालुक्यातील पळसखेड इथं वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे। रामनवमी उत्सवाच्या काळात साई भक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान टाकलंय। 4 दिवसात तब्बल 4,16 लाखांची देणगी साई चरणी अर्पण करण्यात आली आहे। दरवर्षी शिर्डीत तब्बल 3 दिवस रामनवमी उत्सव चालतो। रेशनवरील वस्तू आणि धान्याच्या दर्जाबाबतची माहिती आता ग्राहकांसाठी दुकानातील फलकावर लिहिली जाणार आहे। संसदेच्या लोकलेखा समितीच्या अहवालातील या सूचना देण्यात आल्या आहेत। राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। वाशीतील एपीएमसी बाजारात एप्रिल-मे या महिन्यात सुरू होणाऱ्या हापूसची आवक निम्म्यावर आली आहे। बोचरी थंडी आणि आता उन्हाच्या झळा यामुळे मालाचा दर्जाही घसरला आहे। कुलाबा वांद्रे चिप्स मेट्रो 3 प्रकल्पात वरई ते धारावी या मार्गात सर्वात मोठा खोदकाम होणार आहे। तब्बल 10,960 मीटरचा बोगदा या ठिकाणी खोदला जाणार आहे। त्याचबरोबर मिठी नदी खालून होणाऱ्या खोदकामाची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे। द्रमुकच्या खासदार कन्निमोळींच्या तामिळनाडूतील निवासांनी आयकर विभागानं छापा मारला आणि घराची झडती घेतली आहे। मात्र आयकर विभागाला धाडीत काहीच सापडलेलं नाही आणि त्यामुळे ही झडती थांबवण्यात आली आहे। प्रियंका गांधी नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रियंकांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीच ही बातमी माध्यमांना दिली आहे, पण काँग्रेस पक्षाकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडच्या सभेत राहुल गांधींचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली। काँग्रेसचे नामदार संरक्षण करारांमध्ये दलाली खातात असं मोदी म्हणतात। भाजप अध्यक्ष अमित शहा कर्नाटकमधल्या तुमकुरमध्ये होते। तिथे रोड शो करण्याआधी त्यांनी शिवगंगा मठात जाऊन दर्शन घेतलंय। नंतर त्यांनी भव्य रोड शो केलाय। शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नी पूनम सिन्हा लखनौमधून निवडणुकीसाठी उभ्या राहत आहेत। त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केलाय। लखनौमधून देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह उभे आहेत। अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवताना भाजपच्या स्मृती इराणींनी 2014 मध्ये आणि 2019च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात शिक्षणासंदर्भात खोटी माहिती दिल्याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय। मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी हा खटला दाखल केलाय। काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी मुस्लिम समुदायाला मोदींविरोधात एकजुटीनं मतदान करण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट चिन्ह आहे। गुजरातमध्ये वादळ वाऱ्यानं हाहाकार उडावलेला आहे। मेहसाणा, बनासकांठा, मोरबी आणि राजकोट परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळ आणि वारे सुटले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। हरियाणाच्या कर्नालमध्ये गव्हाच्या शेतात भीषण आग लागली होती। विजा चमकत असल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे आग लागली असं स्थानिकांचं म्हणणं आहे। सुदैवाने जीवितहानी नाही, पण शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आहे। अमेरिकेतल्या अल्बुर्ग इथं लागलेल्या आगीत एका मुलाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आग लागल्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्याकरता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आहे। सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय असलेलं टिकटॉक हे मोबाईल व्हिडिओ ॲप काढून टाकण्याचा आदेश केंद्र सरकारनं गुगल आणि ॲपल कंपनीला दिलाय। मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं टिकटॉकवर देशभरात बंदी घालण्याचे आदेश दिले होते। उरी द सर्जिकल स्ट्राईकच्या यशानंतर अभिनेता विकी कौशल आता चक्क महाभारतातील एक पात्र पडद्यावर साकारणार आहे।
महाभारतातील दुर्लक्षित पण तितकीच गूढ व्यक्तिरेखा म्हणजेच अश्वत्थामाच्या भूमिकेत तो त्याच्या आगामी चित्रपटात दिसेल.